विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण संत ज्ञानेश्वर माऊलींची जी रचना आहे अर्थात ती ओवी, खरं तर ती ओवी म्हणजेच ऐसी अक्षरे रसिके. आता शब्दावरूनच आपल्याला असं वाटतं ऐसी अक्षरे रसिके, अक्षरे म्हणजे असे मी शब्द मिळवेन की जे शब्द हे प्रत्येक म्हणजे कुठल्याही याच्यातले जे ताकदीचे असतील. आणि आपली मराठी भाषा अर्थात खूप रसाळ आहे, भावपूर्ण आहे, अर्थपूर्ण आहे. आणि अशा या प्रत्येक म्हणजे प्रत्येक शब्दातली ताकद काय आहे ही संत ज्ञानेश्वर माऊलींनी या ओवीच्या माध्यमातून त्यांनी उलगडून दाखवली आहे. खरं तर आपल्या मराठी भाषेविषयीचा जो सार्थ अभिमान आहे तो सार्थ अभिमान या ओवीच्या माध्यमातून, रचनेच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेला आहे, स्पष्ट केलेला आहे. सुरुवातीला आपण काय नेमकी रचना आहे, कशा प्रकारची आहे, त्याचा अर्थ काय, भावार्थ काय, सगळ्या गोष्टी जाणून घेऊन आणि मग पुढे आपण प्रश्नांकडे वळूया. तर मराठी भाषेविषयीचा जो अभिमान आहे तो सार्थ अभिमान या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. म्हणजेच काय तर एक आपली मराठी भाषा, ही आपली मराठी भाषा ही हिची ओळख वेगळी आहे, हिची अस्मिता वेगळी आहे, हिची संस्कृती वेगळी आहे. आणि सगळ्या याच्यात म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तिचं असणारं सामर्थ्य हे किती दैदिप्यमान आहे, हे दैदिप्यमान तिने दाखवलेलं आहे आजवरच्या याच्यात. म्हणजे आपण आज जी अभिजात मराठीची गोष्ट करतो, अभिजात मराठीचा मिळालेला दर्जा ही प्रत्येकासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे, अभिमानास्पद बाब आहे ती. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये मराठीने बरेच खास खळगे पार करत करत आजवरती येऊन पोहोचली आहे. मुळात मराठी ही आपली मुळातच अभिजात होती आणि अभिजात या शब्दाचा अर्थच तोच होतो की ती मूळची भाषा आहे. तरीही तो अभिजात दर्जा मिळालेला नव्हता, परंतु आज आपल्याला तो मिळालेला आहे 3 ऑक्टोबर 2024 रोजी. त्यामुळे ती पुन्हा एक उत्कर्ष किंबहुना तो एक जोम, तो एक उल्हास प्रत्येक मराठी मनाच्या तनामनामध्ये तो पसरलेला आहे. आणि या ओवीमध्ये सुद्धा असंच संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे की अमृतापेक्षाही गोड असलेल्या मराठी भाषेविषयीची गौरवाची भावना आणि शब्द सामर्थ्यावर असणारा सार्थ विश्वास त्यांनी प्रत्येक शब्दातनं, प्रत्येक ओळीतनं, प्रत्येक ओवीतनं त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे त्यांना असं वाटते की अमृत, जे अमृत सगळ्यात मधुर आहे, ज्यामध्ये माधुर्य ठसठसलेलं आहे आणि अमृतापेक्षा पण जर गोड काय असेल तर ती माझी मराठी भाषा आहे, माझी रसाळ बोली भाषा आहे, असं त्यांनी एक सार्थ विश्वास, त्यांनी सामर्थ्य त्यांनी या ओवीच्या माध्यमातून उलगडून दाखवलेलं आहे. यानंतर त्यांनी असंही पुढे म्हटलंय की रसाळ बोलांना दिलेली सूर्याची उपमा, रसाळ बोलांना दिलेली सूर्याची उपमा, ही जी सूर्याची उपमा म्हणजे प्रत्येक शब्द हा त्यांच्यासाठी सूर्यासारखा आहे. ज्याप्रमाणे सूर्य हा चराचराला जाऊन भिडतो, म्हणजे त्याचा जो प्रकाश आहे हा प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जाऊन तो भिडतो, प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन तो पोहोचतो. अशा प्रकारची जर काय असेल गोष्ट तर ती माझी मराठी भाषा आहे. आणि त्या मराठी भाषेला, त्या बोलांना, त्या शब्दांना, त्या अक्षरांना त्यांनी साक्षात भास्कराची, सूर्याची उपमा दिली गेली आहे. त्यामुळे ही आपल्यासाठी सुद्धा म्हणजे वाचकांसाठी सुद्धा ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि तितकंच प्रत्येक वाचकाचं मन, तुम्हा विद्यार्थ्यांचं मन हे तुमची छाती ही भरून येईल अशा प्रकारची ही रचना आहे. ही रचना जरी प्रासादिक असली, प्रसादपूर्ण म्हणजे प्रसाद गुण असला, गोडवा असला, तरी सुद्धा तितकीच ती अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणूनच थोडा एक म्हणतात ना की प्रत्येकाची छाती अभिमानाने फुलून येईल अशा प्रकारची ही रचना आहे. आपण थोडक्यात त्याची रचना काय आहे, कशी आहे हे आपण समजून घेऊया आणि मग आपण त्याच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे आपण वळूयात पुढे. तर आता ऐसी अक्षरे रसिके म्हणजे नेमकं काय, कशा प्रकारे, नेमकं काय सांगू पाहतायत संत ज्ञानेश्वर याविषयी ते आपण थोडक्यात समजून घेऊयात. कारण प्रत्येक शब्दाचा अर्थ या ठिकाणी वेगळा आहे. कारण ही जी भाषा आहे संतांची, ही भाषा त्यावेळची भाषा आहे प्राचीन युगातली, त्यामुळे ती समजून घेणं ही फार महत्वाचं आहे, निकडीच आहे. तर सुरुवात करूया रचनेला. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके. माझी मराठी इतकी श्रीमंत आहे, इतकी मोठी आहे, इतकी महान आहे की प्रत्येक शब्द हा अमृतापेक्षाही मोठा वाटतो मला या ठिकाणी. अमृतातही पैजा जिंके म्हणजेच मी असं काहीतरी करेन. त्यांनी पुढे असंही म्हटले, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. त्यांनी सामर्थ्य दाखवले त्या ओळीतनं, त्या ओवीतनं,
की ते असं म्हणतात की मी अशी अक्षरे निर्माण करेन, असे शब्द निर्माण करेन की ते अमृताशी मी पैज होड लावायला तयार आहे. म्हणजे माझे शब्द इतके दृढ आहेत, इतके सक्षम आहेत, इतके सामर्थ्यवान आहेत की ते अमृताशी पैज होड लावतील आणि ते जिंकतील. माझे शब्द हे असे ताकदवान आहेत. त्यामुळे ते सुरुवातीलाच त्यांनी असं एक बोलतात ना की एक वेळ ठाशी रूप काय असतं, एक जोडकस म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की अमृतामध्ये पण पैज जिंकतील इतकी माझी मराठी माय मराठी माझी श्रीमंत आहे. हा त्यांनी अभिमान त्यांनी त्यांच्या शब्दातनं त्यांनी शब्दकळेतनं व्यक्त केलेला आहे. त्यामुळे ही एक काय म्हणतात एक सौंदर्यपूर्ण बाब या ठिकाणी समजून येते. जिये कोविळे केचिनी पाडे दिसती नादींचे रंग थोडे. म्हणजेच काय, या शब्दांची जी कोमलता आहे ही कोमलता इतकी गहिरी आहे की त्यांच्या पुढे एक प्रकारे संगीत आहे. नादींचे रंग म्हणजे संगीताचे जे रंग आहेत ते पण थोडे आहेत. म्हणजे शब्दांचं महत्व इतकं अफाट आहे, इतकं अमाप आहे की संगीतातले 7 सूर पण त्याला कमी पडतील, इतकं त्यांचं गहिरेपण आहे शब्दांचं. आणि म्हणून संत ज्ञानेश्वर या ठिकाणी म्हणतात, जिची कोवळीकता ही इतकी मोलाची आहे, इतकी मौलिक आहे, ती प्रत्येक मराठीमध्ये, प्रत्येक शब्दामध्ये, प्रत्येक साहित्यामध्ये ती स्वतःचं वेगळं विश्व निर्माण करते आणि सौंदर्याचं, शब्दांचं वेगळं दालन ती खुलं करते. आणि म्हणूनच जिच्या पुढे नादींचे संगीताचे रंग सुद्धा थोडकेत असं संत ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी सांगू पाहतात. वेधे परिमळाचे बीक मोडे. म्हणजेच काय, तर जिकडे परिमळ म्हणजे सुगंध, सुगंधाचे सुद्धा बळ मोडतं. बीक मोडे म्हणजे बळ मोडतं असे माझे शब्द आहेत, अशी माझी माय मराठी आहे. आणि म्हणून जया चेनी, ज्याच्या पुढे सुगंधाचेही जिथे गर्वहरण होतं, एक प्रकारे पूर्णपणे म्हणजे बोलतात ना की फुलातला सुगंध परिमळ सुद्धा ज्या ठिकाणी कमी पडतो, अशा प्रकारचं तिचं एक जे सामर्थ्य आहे ते नितांत आहे. पुढे वळूयात आपण पुढच्या ओवीकडे. ऐका रसाळपणाची या लोभा की श्रवणीची होते जिभा. म्हणजेच काय, मराठी भाषेच्या या रसाळपणाचा एक प्रकारे प्रत्येकाला इतका मोह होतो. ऐका रसाळपणाची या लोभा की श्रवणीची ती होती जिभा. कानाचे सुद्धा जिभा होतात, कानांना सुद्धा जिभा फुटतात. इतकं सगळं हे वेगळं काय बोलतो, अद्भुत अशी जादू आहे या माय मराठीची. बोले इंद्रिया लागे कळंभा. इंद्रिया लागे कळंभा म्हणजेच काय, तर प्रत्येक इंद्रियामध्ये कळंभा म्हणजे भांडणं होतात, तंटे होतात. अशा प्रकारे प्रत्येक इंद्रिय म्हणतं की ही मराठी माझी आहे. कान म्हणतं ही मराठी माझी आहे, डोळे म्हणतात ही मराठी माझी आहे, तर जीभ म्हणते ही मराठी माझी आहे. म्हणजे प्रत्येकामध्ये भांडणं होतात. इतकं मराठीसाठी सगळे आसूसलेले अशी इंद्रिय आहेत आपली. प्रत्येक जण असं मराठीसाठी आसूसलेला आहे एकमेका. म्हणजेच काय, तर प्रत्येक परस्पर असे ती लोक भांडतायत प्रत्येक इंद्रिय. सहजे शब्दू तरी विषय श्रवणाचा परी रसना म्हणते हा रसू आमचा. म्हणजेच काय, तर सहजपणे म्हणजे शब्द तरी विषय श्रवणाचा, मुळात शब्द हा श्रवणाचा ऐकण्याचा विषय आहे. विषय म्हणजे विषय, हा ऐकण्याचा विषय आहे. पण तरी रसना म्हणजे जीभ म्हणते हा विषय मात्र आमचाच आहे. त्यामुळे एक जे वेगळं काय म्हणू शकतो, श्रवणाला स्वाद फुटतात असं आपण जे म्हणतो, ते या ठिकाणी खरं ठरतं, या ठिकाणी वास्तव ठरतं की खऱ्या अर्थाने जिभांना सुद्धा कान फुटतात आणि कानांना जिभा फुटतात. असे तंटे त्यांच्यामध्ये लागलेले आहेत. आणि प्रत्येकासाठी मराठीसाठी यासाठी आसूसलेलं आहे इथे. आणि म्हणूनच रसना म्हणते की नाही, म्हणजे जीभ म्हणते की मराठी माझी आहे, तर कान म्हणतायत मराठी माझी आहे. म्हणजे प्रत्येकाचंच एक या ठिकाणी जे आसूसलेपण जे आहे, किंबहुना आपण जे मराठीचं जे विस्तारलेपण जे आहे, अथांगता तिची जी आहे, ती प्रत्येक शब्दकळेतनं ज्ञानेश्वर माऊलींनी या ठिकाणी प्रकट केली आहे. घ्राणासी भावो जाय परिमळाचा हा तोची होईल. नाक म्हणतं माझी मराठी आहे. घ्राणासी, घ्राण म्हणजे आपल्या जे नासिका ज्या आहेत, नाकातल्या नाकपुड्या किंवा नाक, ते घ्राणासी भावो जाय परिमळाचा म्हणजे त्याचा सुगंध, त्या मराठी शब्दांचा, त्या बोलीचा, त्या भाषेचा सुगंध हा नाकापर्यंत पोहोचतोय. आणि आता तो म्हणतोय की ही मराठी माझीच आहे. म्हणजे एक प्रकारे आपलीच मराठी ही आपलीपण आहे. म्हणजे एक मराठीतलं जे आपलेपण आहे हे प्रत्येक इंद्रियांना भासतंय. अशीच एक ओळख
संत ज्ञानेश्वर माऊलींनी या ओवीच्या माध्यमातून तुम्हा आम्हास आपण त्यांनी देऊ केली आहे. यानंतरची पुढची ओवी म्हणजेच या ठिकाणी सांगितली त्यांनी की नवल बोलतीये रेखेची वाहणी देखता डोळ्यांचेही पुरो लागे धणी. म्हणजेच काय, आता खरं म्हणजे इथे शब्द हा श्रवणाचा ऐकण्याचा, आणि ते म्हटलंय बघा की नवल बोलतीये रेखेची वाहणी देखता डोळ्यांपुढे पुरो लागे धणी, ते म्हणते उखडली खाणी रूपाची हे. शब्दांचं जे आपण जे मार्दव म्हणतो किंबहुना आपण जे काय म्हणतो एक आश्चर्य, हे आश्चर्य फार वेगळे आपण म्हणतो एक अद्भुत आहे. आणि ही जी जादू आहे हे शब्दचित्र म्हणजे काय म्हणतो शब्दांचं हे अस्तित्व पाहून डोळ्यांना सुद्धा आता आस लागली आहे. इथे आपण मगाशी बघितलं की नवल बोलतीची रेखेनी वाहणी, रेखेची वाहणी म्हणजे डोळ्यांना पण त्याची आस लागलेली आहे. आता देखता डोळ्यांची ही पुरो लागे धणी, ते म्हणती उखडली खाणी. आणि असं हे शब्दांचं भांडार, खाणी म्हणजे खाण, आपण जो खजिना म्हणतो, पेठारा म्हणतो, असा पेठारा आता खुला झालेला आहे. रूपाची हे, रूपाची म्हणजे सौंदर्याची खाण, रूपाची म्हणजे सौंदर्य, म्हणजे शाब्दिक सौंदर्याची खाण, शब्दाच्या सौंदर्याची खाण या ज्ञानेश्वर माऊलींनी तुम्हा आपल्या सर्वांसाठी खुली केली आहे. हा पेठारा आता उघडलेला आहे आणि तेच सौंदर्य जणू आपल्या माय मराठीचं आहे, आपल्या स्वतःचं आहे, आपल्या मराठी अस्मितेचं आहे आणि मराठी संस्कृतीचं आहे. असंच या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगू पाहत आहेत. पुढे आपण बघूयात. जेथ संपूर्ण पद उभारे तेथ मनाची धावे बाहेर. म्हणजेच काय, जेथ संपूर्ण पद उभारे, आपण जेथे जिथे आपण उभं राहतोय, उभारे म्हणजे आपण जे म्हणतो की प्रत्येक शब्द हा ज्या ज्या ठिकाणी उभा ठाकतोय, उभा राहतोय, त्यामध्ये असं आहे की आपलं जे अंतःकरण आहे ते बाहेर पडण्यासाठी तळमळते. कधी तो शब्द बाहेर जातो आणि तो कधी आस्वादतोय, यासाठी मन सुद्धा शरीराबाहेर फेकलं जातंय, ते झेप घेऊ पाहतंय. आणि म्हणून तेव्हा ते असं म्हणतात की जेथ संपूर्ण पद उभारे तेथ मनाची धावे बाहिरे, बाहेर धावू पाहतंय ते आता. बोलू भुजाही आविष करे आलिंगावया, आलिंगावया म्हणजे आलिंगण्यासाठी, म्हणजे एक प्रकारे हात पण आता आसुसलेले, आपण जे म्हणतो की सरसावलेले, ते हात पण भुजा, भुजा म्हणजे हात, हे हात आता आविष्कार एक प्रकारे त्यांना आलिंगन देण्यासाठी सरसावले जातात. ते आता पुढे आता येऊ बघतायत. आणि म्हणूनच एक प्रकारे सगळंच तन मन हे पूर्णतः एकरूप झालेलं आहे या सगळ्या शब्दांमध्ये. आणि सगळेच इंद्रियांना ही मराठी आता आपलेपणाची वाटते, आपली वाटते. पुढे बघूयात आपण. ऐशी इंद्रिये आपुलेली भावे. आता जरी म्हटलं की अशी इंद्रिये, या इंद्रियांना आपलेपणाचा भाव ते व्यक्त करतायत, प्रकट करतायत. झोंबती परितो सरीसेपणाची बुझावी. म्हणजेच काय, तर एक प्रकारे झोंबती बिलकतायत ते. ओके, ऐशी इंद्रिय आपुलेली भावी झोंबती परितो सरीसेपणीची बुझावी. म्हणजेच प्रत्येक शब्द हा एक प्रकारे सूर्य जसा प्रत्येक चराचराला प्रकाश देतो, त्याप्रमाणे प्रत्येक शब्द हा प्रत्येक माणसाला जाऊन बिलकतोय. असंच या ठिकाणी सांगू पाहतात की शब्दांमध्ये उत्तम प्रकारचं एक जो रस आहे किंवा जी रसपूर्णता आहे, जी रसमयता आहे, ती तितकीच चोखांदळपणे प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक मानवाचं समाधान करते, एक प्रकारे ती तृप्ती देते. असाच एक आशय या ओळीच्या माध्यमातून प्रकट होतो. आणि म्हणूनच ज्याप्रमाणे सूर्य, मगाशी म्हटलं की सूर्य हा चराचराला म्हणजे चहू बाजूंना, चहू दिशेला हा ज्याप्रमाणे प्रकाश देतो, त्याप्रमाणे प्रत्येक शब्द हा प्रत्येक मानवी मनाला, प्रत्येक मानवी देहाला आणि प्रत्येक मानवी तणामनाला, प्रत्येक मानवी पैलूला हा या ठिकाणी समाधान देतोय, त्याची तृप्ती देतोय, याचाच एक आशय या ठिकाणी समजतो. पुढे वळूयात आपण. तैसे शब्दाचे व्यापकपण, एक प्रकारे त्या आधीची ओळ आहे ती महत्वाची इथे की झोंबती परितो सरीसेपणाची बुजावी, जैसा एकला जगत चेवावी सहस्त्र करू. सहस्त्र करूचा अर्थ सूर्य असा होतो या ठिकाणी, जे मगाशी मी म्हटलं की चराचराला जाऊन तो भिडतोय पूर्णपणे. तसंच तैसे शब्दाचे व्यापकपण देखीचे असाधारण. म्हणजेच काय, तसंच त्याप्रमाणे माझ्या मराठीचं जे असामान्य जे आहे किंवा जी अथांगता जी आहे, जी अलौकिकता जी आहे, ती अलौकिकता इतकी अफाट आहे,
इतकी विस्तृत आहे, इतकी विस्तारलेली आहे की जाणकार रसिक जे असतात त्यांनी ते शब्द वापरले बघा, भावज्ञा फावती गुण, पाहतया भावज्ञा फावती गुण. म्हणजेच काय, तर त्यांना पण जे रसिक आहेत, जे जाणकार आहेत, जे भावतज्ञ आहेत, जे मराठीतले जे उत्तम तज्ञ मंडळी आहेत, त्यांना पण ती मराठी तितकीच महत्वाची वाटते, मुलाची वाटते. आणि म्हणूनच त्यांना एक प्रकारे चिंतामणीचे काय म्हणतात, जे रत्न आहे आपण जे म्हणतो, चिंतामणीचं रत्न हे सगळ्या मनोकामना पूर्ण करतं. अशाप्रमाणे त्यांना त्यांची माय मराठी भावते चांगल्या प्रकारे. असंच या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगू पडते की जाणकार आणि रसिक जे आहेत ते लोकांना मराठी भाषा ही इतकी काय म्हणतात प्रत्येक काळजाला जाऊन भिडणारी आणि प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणारी, असं चिंतामणीच्या रत्नासारखी ही त्यांना सुद्धा तितकीच पसंतीस येते, भावते. भावते म्हणजे भावते, त्यांना ती आवडते, पटते, रुचते. ओके, पुढच्या ओळीकडे वळ. हे असो तू या बोलांची ताटे भली, वरी कैवल्य रसे वोगरेली. छान म्हटले ज्ञानेश्वर माऊलींनी शेवटी त्यांना अतिशय एक काय म्हणतात त्यांची कोवळीकता जी आहे किंबहुना मराठी प्रतीचा जो भाव आहे तो अगदी वात्सल्यपूर्णपणे त्यांनी बिंबवला या ठिकाणी. ते असं म्हणतात, हे असो तू या बोलांची ताटे भली. म्हणजेच काय, आता हे पुरे झालं, हे राहू दे आता, हे असू दे आता, आता मात्र मी बोलांची ताटे भली. ताटे भली म्हणजेच काय, आता मी पुरेपूर ताट शब्दांचं जे काही भांडार आहे, ताट आहे तुमचं जे वाढलेलं आहे आता, ते पूर्णपणे तुम्ही भरलेलं आहे. वरी कैवल्य रसे वोगिरली म्हणजेच काय, त्या शब्दांवरून मी आता कैवल्य रसाचा परिपोष साकार केलाय त्या ठिकाणी. वोगरिली म्हणजे वाढणे. त्याप्रमाणे कैवल्य रसे वोगिरली ही प्रतिपत्ती मी या केली निष्कामासी. प्रतिपत्ती म्हणजे काय, ही जणू मी मेजवानी साकारली या ठिकाणी. एक प्रकारे आपण भाजीपाला किंवा जे काही जेवणाची आपण ज्याप्रमाणे आपण खाद्य जसं बनवतो, शिजवतो आणि तशी मेजवानी आपण साकारतो, तशीच मेजवानी संत ज्ञानेश्वर माऊलींनी शब्दांच्या रूपातली मांडलेली आहे, मराठी भाषेच्या रूपातली मांडलेली आहे. आणि अशी ही प्रतिपत्ती मेजवानी पूर्णतः ही एक प्रकारे रसपूर्ण रसमयपणे त्यांनी साकार केलेली आहे. आणि निष्कामासी, निष्कामासी म्हणजेच काय, तर एक प्रकारे जे अक्षय सुख जे आहे, अक्षय संपदा आहे, जे जे कधी म्हणतो निस्संगपणे जो कायम घेत राहील हे सगळं सुख, त्याला कधीच कशाची कमी नाही पडणार, असं ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी सांगू पाहतायत. शेवटच्या कडव्यामध्ये मात्र ते एकच सांगतायत, येत श्रवणाचेणी पांगे वीण श्रोतया होवावे लागे. म्हणजेच काय, श्रोत्यांना ते म्हणजे आता जे तुम्ही विद्यार्थी आहात तर ते एकच सांगू पाहतायत वाचकांना की आता मी जे जे निरूपण केले, जे जे मी सांगितले, जे जे कथन केले, ते सगळं कथन मी या मराठी भाषेची थोरवी ऐकण्यासाठी पलीकडे जाऊन, जरी म्हणजे एक प्रकारे म्हणतो आपण की पलीकडे मनाने आत्मसात करावी, इतकी आपली मराठी माय मराठी श्रीमंत आहे. आणि म्हणूनच आत्मरत होऊन आपण त्यामध्ये पूर्णपणे समरस होऊन ती खऱ्या अर्थाने आपण ती जोपासली पाहिजे, वाढवली पाहिजे, मराठी भाषेची वृद्धी केली पाहिजे. म्हणजेच काय, तर ती साता समुद्र पार ही आपण पोहोचवली पाहिजे. तर खऱ्या अर्थाने आपलं वैभव, आपली अस्मिता, आपली संस्कृती आणि जे जे म्हणून आपल्यामध्ये जो अभिमान आहे मराठी विषयीचा, तो खऱ्या अर्थाने तेव्हा सार्थ होईल, त्या गोष्टीचं तेव्हा सार्थक होईल आणि तेव्हा त्याची आपल्याला धन्यता वाटेल. असं या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली सांगू पाहतात की आता मी याची ठाण देवी. तर छान एक शब्द वापरलेला आहे इथे की त्याची जी समई जी आहे ती समई ती आता मी इथे या ठिकाणी पेटवली आहे. मात्र याच्या पुढचं जे जे काही आहे त्याचा पुढचा जो प्रवास आहे तो मात्र तुमच्या लोकांचा आहे आणि तिला पुढे त्याची वृद्धी करण्याचं काम, तिला वाढवण्याचं काम, तिची समृद्धी करण्याचं काम हे तुम्हा लोकांचं आहे. त्यामुळे अशा प्रकारे अक्षर मिळवण्याचं काम, रसाळ अक्षरे मिळवण्याचं काम संत ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या या ओवीतनं केलेलं आहे. आणि या ओवीमध्ये प्रत्येक रसाळ मुलांना एक वेगळं प्रतिकात्मक अशा शैलीतनं त्यांनी त्यांची ओवी साकारलेली आहे. आणि म्हणूनच सूर्याची उपमा या ठिकाणी दिल्या कारणाने ही ओवी अधिकाधिक परिणामकारक वाटते, रसपूर्ण वाटते. आता वळूयात आपण आपल्या प्रश्नाकडे. ज्याप्रमाणे आपण आपल्या ओळींचा, या ओवींचा आपण या ठिकाणी अर्थ समजून घेतलात, त्याप्रमाणेच प्रश्नही तितकेच महत्वाचे आहेत. यामध्ये काही प्रश्न जे अतिशय महत्वाचे आपल्याला वाटतात आणि ते प्रश्न म्हणजेच काव्य सौंदर्य मधला जो पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजेच ऐका रसाळपणाची या लोभा
की श्रवणीची होती जिभा, बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका. जो आता मी अर्थ सांगितला तोच अर्थ तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे की संत ज्ञानेश्वर माऊली मराठी विषयीचा सार्थ अभिमान व्यक्त करताना या ओळी त्या लिहितात आणि ते म्हणतात की ऐका रसाळपणाची या लोभा, की श्रवणीची ती होती जिभा. म्हणजेच काय, ह्या मराठी विषयीची ही गोडवी, हा गोडवा गात असताना, ह्याचं जे गीत गात असताना फक्त एकच या ठिकाणी सांगावंसं वाटतं त्यांना की श्रवणी चिती होती जिभा, कानाच्याही जिभा होतात, कानांनाही जिभा फुटतात आणि एक प्रकारे आस्वादण्यासाठी प्रत्येक इंद्रिय आता या ठिकाणी आसुसलेले आहेत. बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका, आणि अशा प्रकारे प्रत्येक इंद्रियांमध्ये, प्रत्येक अवयवांमध्ये या ठिकाणी कळंबा, भांडणं लागली आहेत, तंटे लागलेत. का? कारण ही मराठी माझी आहे हे दाखवून देण्यासाठी. म्हणजे मगाशी मी म्हटलं की जीभ म्हणते ही मराठी माझी आहे, नाक म्हणते ही मराठी माझी, कारण मला गंध येतो त्याचा, कान म्हणतायत माझं काम ऐकण्याचं असलं तरी मला ती आस्वादण्याची मला आस लागली आहे. म्हणून प्रत्येक अवयव, प्रत्येक इंद्रिय या ठिकाणी तिला आस्वादण्यासाठी आसूसले आहेत, तयार झाले आहेत. त्यामुळे रसाळपण कशात असेल तर ते आपल्या माय मराठीमध्ये आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी ते अतिशय सार्थपणे प्रत्येक शब्दातनं त्यांनी ते योग्यपणे, सुयोग्यपणे त्यांच्या शैलीमध्ये त्यांनी ते ठासवलेलं आहे. यानंतरचं पुढचं म्हणजे तैसे शब्दांचे व्यापकपण, देखीचे असाधारण, पाहतय भावज्ञा भावती गुण चिंतामणीचे. हेही त्यांनी छान म्हटलंय की शब्दांचं व्यापकपण काय आहे. तुम्ही असं लिहू शकता उत्तराच्या सुरुवातीला की संत ज्ञानेश्वर माऊलींनी अमृतापेक्षाही सुबक आणि सुंदर गोड काय असेल, माधुर्य काय असेल कशामध्ये, तर ती माझी माय मराठी आहे. आणि माझी माय मराठी ही अमृतामध्येही पैज जिंकेल अशी अक्षरं मिळवण्याचं धमक किंवा ते सामर्थ्य हे माझ्यामध्ये आहे, माझ्या माय मराठीमध्ये आहे आणि मी तशी मिळवीन. हे सांगताना ते असं म्हणतात की शब्दांचे व्यापकपण हे खरं तर विस्तारलेपण आहे. म्हणजे एक आपण म्हणतो की शब्द, संत तुकाराम महाराजांनी शब्दांना देव असं म्हटलेलं आहे, शब्दाची माझा देव. त्यामुळे शब्दांचं महत्व आपल्या आयुष्यामध्ये हे असामान्य आहे, दैदिप्यमान आहे, आपण त्याला अलौकिक म्हणतो, अलौकिक असं आहे. त्यामुळे त्याचं विस्तारलेपण, त्याची अथांगता, त्याचं असणारं एक व्यापकपण हे खरं तर प्रत्येक मानवी मनामध्ये हे वेगवेगळं आहे. तरी सुद्धा शब्दांचं व्यापकपण हे असाधारण असलं तरी सुद्धा पाहता या भावज्ञा भावती गुण. म्हणजेच काय, तर जे जे मराठीची काय म्हणतात सेवा करतात किंवा जे जे जाणकार आहेत, जे रसतज्ञ आपण म्हणतो, ह्यांना मात्र त्यांच्या पसंतीस माझी माय मराठी येते. त्यांच्या पसंतीस हे व्यापकपणे शब्दांचं ते इतकं येतं की ज्याप्रमाणे चिंतामणीचं जे रत्न आहे, चिंतामणीचं रत्न ज्याप्रमाणे सर्व मानवी मनोकामना पूर्ण करतं, तेवढं सक्षम आहे, त्याप्रमाणेच माझी माय मराठी ही या जाणकारांना, या रसतज्ञांना, जे जे म्हणून जे भावतज्ञ जे कोणी आहेत, या भावतज्ञांना ही मराठी जाऊन भिडते आणि त्यांच्यातलं काय म्हणतात जे व्यापकपण आहे शब्दांचं हे त्यांना पसंतीस येतं, त्यांना ते काय म्हणतात रुचतं, पटतं. आणि म्हणूनच शब्दांमधली ही जी वेगळी काय म्हणतात किमया आहे, किंबहुना शाब्दिक ही जी जादू आहे, हा जो चमत्कार आहे, ही जी अद्भुत रम्यता आहे, ही अद्भुत रम्यता अशा या जाणकारांना जाऊन भिडते. आणि यामध्येच खरं तर आपल्या माय मराठीची थोरवी आहे, किंबहुना आपल्या माय मराठीचं एक वेगळं काय म्हणू शकतो ममता आहे, ममत्व आहे, अशा प्रकारचा आशय संत ज्ञानेश्वर माऊली या ओळीच्या माध्यमातून प्रकट करतात. यानंतरचा शेवटचा प्रश्न यातला तो म्हणजे अभिव्यक्ती, मराठी भाषेची थोरवी. आता मराठी भाषेची थोरवी म्हणायची तर ती कुठल्या कुठल्या गोष्टीतनं येते, तर मुळात त्यामध्ये बरेच तिचे पैलू आहेत. आता आपली मराठी मायबोली जी आहे ती मुळात प्रत्येक अंगाने समृद्ध आहे आणि आपल्या मराठीमध्ये इतके शब्द आहेत, इतकं भांडार आहे, एक प्रकारे वाङ्मयांची पेठारा
जणू तो आहे. आणि अशा प्रकारे मराठी भाषेची थोरवी एकतर हा प्रश्न अभिव्यक्तीमध्ये येऊ शकतो, किंबहुना तोच प्रश्न निबंधामध्येही येऊ शकतो, किंबहुना तो एक साधारणपणे कोणत्याही प्रश्नाच्या अनुषंगाने येऊ शकतो. पण थोरवी म्हटलं की तुम्हाला तिची संस्कृती, लोकपरंपरा, लोकनृत्य, आज तक आपण मराठी साहित्य काय आहे, त्याची विपुलता काय आहे, ते कशा प्रकारे समृद्ध झालेले आहे, मराठी भाषेने कशा प्रकारे दालन स्वतःचं खुलं केलंय इतरांसाठी, वाचकांसाठी, हे येणं गरजेचं आहे. आत्ताचा मिळालेला अभिजात दर्जा हेही येणं गरजेचं आहे. संत, तंत, पंत ही सगळी जी आधीची जी परंपरा होती आपल्या मराठीला लाभलेली आहे, ही येणं या ठिकाणी गरजेचं आहे. मग ते संत ज्ञानेश्वर माऊली असतील, तुकाराम महाराज असतील, मुक्ताबाई असेल, जनाबाई असेल, सोयराबाई असेल, किंबहुना आपण म्हणतो की एकनाथ असतील, संत सावतामाळी असतील, चोखाबाई असतील, प्रत्येक संतांनी, प्रत्येक तंतांनी, पंतांनी एक वेगळं असं काय म्हणतात दालन आपल्या माय मराठीला दिलेलं आहे. आणि म्हणूनच प्रत्येक गोष्टीतनं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पण ज्या व्यक्ती होत्या त्यांनी सुद्धा वेगळं दालन आपल्याला दिलेलं आहे. शाहिरी वाङ्मय असेल, शाहिरी वाङ्मयातनं मग आपल्याला बराच वैभव आपल्याला मराठीच्या माध्यमातून पाहायला मिळतं. त्यामुळे फक्त माय मराठी शब्दांपुरतं मर्यादित नाहीये, तर तिचं जे वैभव आहे तेही तितकं अफाट आहे, तेही तितकं विस्तृत आहे. आणि म्हणून कवी कुसुमाग्रज असतील, पु ल देशपांडे असतील, पासी मेडेकर असतील, बाभा बोरकर असतील, आणखी नारायण सुर्वे असतील, प्रत्येक कवींनी, ग दी माडगुळकर असतील, लता मंगेशकर असतील, आशा भोसले असतील, संगीतकार असतील, प्रत्येक व्यक्तीने आपल्या मराठीला एक वेगळं साजेसं असं रूप चढवलेलं आहे. आणि म्हणूनच तिची वृद्धी आज आपल्याला पाहायला मिळते. आणि आजही जरी माय मराठीला अभिजात दर्जा प्राप्त झाला असला तरी सुद्धा त्या अभिजात दर्जाच्या पलीकडे जाऊन कितपत तिला टिकवून ठेवता येईल आणि तिला कसं अधिकाधिक उंचीवर आपल्याला नेऊन ठेवता येईल, साता समुद्र पार कसं पोहोचवता येईल, हे जाणणं जास्त गरजेचं आहे. आणि ते टिकवलं तर खऱ्या अर्थाने आपल्या माय मराठीचा विकास होऊ शकतो. आणि म्हणूनच तिची थोरवी फक्त शब्दांपुरती नाहीये, तर सगळेच पैलू, सगळ्याच अंगांनी ते येणं, तुमच्या उत्तरामध्ये सगळे घटक येणं हे गरजेचं आहे. तर उत्तराच्या शेवटी येताना माझ्याच कवितेतल्या काही ज्या चारोळी, ज्या स्वरचित आहेत त्यांचाही तुम्ही जरी वापर केला तरीही चालू शकेल. त्या चारोळी अशा आहेत: माय मराठी अदम्य आहे, माय मराठी अगम्य आहे, माय मराठी वंचित नव्हतीच, याच साठी ती संचित आहे. याचा जर तुम्ही वापर केला तरी तुमच्या उत्तराचा शेवट होऊ शकतो चांगल्या प्रकारे. आणि मराठी भाषेची थोरवी ही फक्त आजपुरतं नाहीये, तर ती कालातीत आहे, ती जिवंत असणार आहे, ती सक्रियपणे उद्याच्या भविष्य काळामध्ये, म्हणजे ती अभंग आहे, मराठीला कधी भंग नाहीये. आणि म्हणूनच ती अगम्य आहे. मी मगाशी म्हटलं की समजू शकत नाही अशा प्रकारची आपली माय मराठी आहे, अदम्य आहे. ज्याप्रमाणे एक सकस असं सामर्थ्य तिचं, एक जोरकसपणे आपल्या माय मराठीमध्ये, अशा प्रकारची तिची थोरवी आहे. आणि म्हणूनच ती वंचित कधीच नाहीये, तर ते आपल्या शतकानुशतके वाहणारं ते एक संचित आहे. अशा प्रकारे आपला हाही पाठ, ही ओवी आपली या ठिकाणी संपुष्ट होते, समाप्त होते. जे जे महत्वाचं होतं ते सगळं यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. काही जर शंका असतील तर तुम्ही पुन्हा एकदा पहिल्यापासून बघितलं तरीही तुम्हाला समजून जाईल. अशा प्रकारे आपला हाही पाठ या ठिकाणी संपतोय. वळूयात पुढच्या पाठाकडे.